तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लाल्या मासा आहे 50 रुपये किलोने याचा भाव ठरलेला आहे आणि चायनाला जात आहे हा मासे. मित्रांनो काडबांगडा आहे, तुम्ही पाहू शकता पूर्ण कॅरेटमध्ये क्वांटिटीमध्ये आपल्याला हे मासे इकडे ससून डॉकला भेटीला माल जाणार आहे 50 रुपये किलोने काडबांगडा. इकडे प्राइस याची ठरलेली आहे आणि कंपनीला जाणार ते मासे. तर मित्रांनो बघू शकता हे थोडे छोटे आहेत फलई मासा 140 रुपये भाव ठरलेला आहे याचा. आणि तिकडे आपण बघू शकतो मोठे आहेत फलई मासे 160 रुपीज किलोने हा भाव ठरलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत ससून डॉक या ठिकाणी, जिथे आपण पाहणार आहोत कोणकोणते फिशेस इथे अवेलेबल आहेत आणि त्यांचे काय काय प्राइजेस आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि हे फिश मार्केट आहे ते 1871ला एस्टॅब्लिश झालेलं आणि सर्वात मोठं मुंबईचं फिश मार्केट आहे, सेकंड लार्जेस्ट आहे. तर चला लगेच जाऊन आपण पाहूया काय काय प्राइजेस आहेत माशांचे. तर मित्रांनो आज आपण काट्यावरचं मार्केट पाहणार आहोत. म्हणजे किलोमध्ये जे मासे आहेत ते आपण दाखवणार आहोत या व्हिडिओद्वारे. वाटेवरचं मार्केट आहे ते आता संपलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बोटी आलेल्या आहेत आणि मासेसुद्धा आलेले आहेत. तर ते किलोने काय काय भाव आहे ते मी तुम्हाला दाखवणार. तर चला पाहूया. मित्रांनो तुम्ही बघू शकता हलवे आलेले आहेत इकडे. हे बघा किती क्वांटिटीमध्ये हलवे मासे आहेत. हे बघू शकता मित्रांनो बोटीवरून कसं वरती धक्क्यावर घेऊन येत आहेत मासे. तर मित्रांनो 170च्या भावाने ही प्राइस फिक्स झालेली आहे भल्या माशाची, तुम्ही पाहू शकता इकडे. तर मित्रांनो छोटेवाले आहेत ते 250 किलोने आहे आणि मोठेवाले 380 ना 380 किलोने आपल्याला इकडे माकली भेटणार आहे. पाहू शकता मोठेवाले जे आहेत ते 380 मध्ये. पुढे अजून पाहूया आणि तिथे पुढे ऑप्शन सुद्धा होत आहे, तिथे जाऊया आपण आणि पाहूया. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता टोचा मासा आहेत, तिथे ऑप्शन होत आहे आणि फलई मासे आहेत आणि छोटेवाले स्क्विड्स आहेत, माकुल आहेत पाहू शकता. आणि हे वापटी सुद्धा आहे भल्या. अरे बघा इथे ऑप्शन होत आहे इकडे. तर मित्रांनो हे बघा किती मोठा पोपट मासा आहे. खूप टायमानंतर आपल्याला हा मासा बघायला भेटत आहे. कॅरेटमध्ये आहे आणि हे बघा कॅरेटमध्ये कुपे मासे सुद्धा आहेत, क्वांटिटीमध्ये आहे आणि किलोच्या हिशोबाने आपल्याला इकडे भेटणार आहे. काय भाव फिक्स झाले? हे 40 रुपये. हे 40 रुपये भावाने फिक्स झालं आहे कुपा मासा. आणि हा पोपट मासा. दादा पोपट मासा कसा? 135 रुपये किलोने हा पोपट मासा आपल्याला इकडे किलोच्या मार्केटमध्ये भेटणार आहे. किलोच्या हिशोबाने जेवढी याची म्हणजे किती किलोचं असेल त्या हिशोबाने आपल्याला ते पैसे पे करायला लागेल. बघू शकतो आपण. हे बघा ऑप्शन होतं इकडे. माकुल आहेत आणि ते हलवे आहेत तिकडे. हे बघा किती मोठे बागडे आहेत, क्वांटिटीमध्ये आहे पूर्ण. हे बघा एवढे बागडे आहेत, स्क्विड्स आहेत, माकली आणि फले मासा बघा किती मोठा आहे. सर्व किलोच्या हिशोबाने आपल्याला भेटणार आहे. हे बघा मित्रांनो इकडे ऑप्शन होत आहे. हे बघा भाव वाढत आहे तिकडे. काय काय आहे तिकडे पाहू शकतो आपण. सुरमई मासा आहे, हे काडबांगडा आहे ना. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काडबांगडा आहे आणि हा नॉर्मल आपला बागडा जो असतो ना वेल बांगडा. याचं काय काडबांगड्याचं 50 रुपये 140 रुपये किलो. आणि हे 165 आणि 165 रुपये किलो फलई मासा. स्क्विडचं काय? स्क्विडला 350 रुपये किलोने झालेला आहे भाव. हे बघा येल बांगडा आहे हा आपला नॉर्मल जो बागडा असतो तो. हा कोणता मासा आहे? लाले. हा काय भाव आहे? 50 रुपये भाव झालेला आहे याचा लाले मासा. याचा काय भाव ठरलाय?
लाल्याचं काय भाव ठरला याचा? 40 रुपये. अच्छा, 40 रुपये किलोने हा लाल्याचा भाव ठरलेला आहे, पाहू शकता. हे बघा मित्रांनो, किती क्वांटिटीमध्ये आपल्याला इकडे हलवे भेटणार आहेत. हे बागडे आहेत आणि पाहू शकता वडे मासे आहेत वाटतं ते, आणि मोठे मोठे मासे आहेत इकडे, स्क्विड्स आहेत आणि फुके मासे सुद्धा आहेत. बघा हे बर्फ टाकत आहेत दादा, पाहू शकता. तोल मासा आहे. तोल माशाची काय भाव आहे? किती? 180 रुपये पासून पुढे ते भाव होणार आहे. अजून हा कुपा माशाचं काय आहे? 90 रुपये होता, पण किती जाणार तो? 110 पर्यंत ऑप्शन मध्ये आपल्याला भेटणार आहे. आणि हा तोचा मासा आहे, याचा काय भाव आहे? 180 रुपये आहे. आणि ते स्क्विडचं काय आहे? माकुलचं 390 रुपये किलो. बाकी कोणतं मासा आहे? ते कोणतं आहे? ताप मासा. अच्छा, ताप मासा आहे 90 रुपये किलो. अजून काय मासे आहे? अच्छा, हे बघा छोटी सुरमई आहे 380 रुपये किलो. हे वाली ना? मोठी सुरमई किती किलोची असणार? 700 रुपये किलो आहे. किती किलोची असणार आहे? 15-16 किलोपर्यंत ती सुरमई आहे, मोठीवाली, पाहू शकतो आहे. अजून कोणते आहेत मासे इकडे? बघू शकता भरपूर मासे आहेत आणि त्यांचे किलोचे प्राइजेस मी तुम्हाला सांगितले मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सकला मासा आहे, जे आपण लग्नाला किंवा हल्दीला घेऊन जातो. काय किलो आहे याचं? 260 रुपये किलोने आपल्याला हा सकला भेटणार आहे इकडे. आणि हा काय आहे? कट्टाडी काय कशा किलोने? 90 रुपये किलोने आपल्याला इकडे भेटणार आहे. अच्छा, याची 150 रुपये आणि याची 55 रुपये. आणि तो फलाई माशाचा 160 रुपये. तर मित्रांनो इकडे आपण पाहू शकतो वाकटी, बघा किती क्वांटिटीमध्ये आहेत. याची प्राईस फिक्स झालेली आहे आणि आता ते हॉटेलला जाणार किंवा बाहेर जाणार आहे. गुजरात किंवा कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये जातात हे मासे, पाहू शकतो. हे बघा जे टेम्पो आहे त्यामध्ये भरून घेऊन जात आहे ते मासे. तर मित्रांनो हे बघा, हे पाहू शकता मित्रांनो, वाकटी मासे आहेत आणि 170 रुपये किलोने याचा भाव ठरलेला आहे. आणि गुजरातला जाणार आहे हे माल. टेम्पो आपण पाहू शकतो यामध्ये भरून जाणार आहे. बघा किती भला मोठा हा फलाई मासा आहे, पाहू शकता किती मोठे मोठे क्वांटिटीमध्ये आहेत. हल्दीसाठी आपण जर पाहिजे असेल तुम्हाला तर ससून टॉकला नक्की भेट द्या आणि इकडून सकाळी येऊन ऑप्शनमध्ये ही प्राईस तुम्ही फिक्स करून घेऊन जाऊ शकता. बघा पूर्ण किलोचा मार्केट आहे मित्रांनो हा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लाल्या मासा आहे, 50 रुपये किलोने याचा भाव ठरलेला आहे आणि चायनाला जात आहे हा मासे, पाहू शकता तुम्ही मित्रांनो. कंटेनरमध्ये भरत आहे दादा लोक आणि हे पूर्ण इथे बर्फ टाकून ते मासे, हे बघा बर्फ आहे आणि या कॅरेटमध्ये बर्फ टाकून ते आपल्या टेम्पोमध्ये टाकणार आहे. हा जो कंटेनर आहे ना पूर्ण कोल्ड स्टोरेजचा आहे आणि पूर्ण सेफ जाणार आहेत इकडून मासे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्व मुशी आहेत, बघा छोटी मुशी आहेत. काय प्राइस आहे याचा? भाव काय धरला? मुशीचा प्राइस काय आहे? भाव क्या है इसका? अच्छा 260 रुपये किलो ने ही मुशीचे प्राइस आहे. किधर जा रहा है मछली? कुठे चाललाय? किधर जा रहा है मछली? कलकत्ता. अच्छा कोलकाताला जाणार आहे हा मासे. तुम्ही पाहू शकता इकडे किती क्वांटिटीमध्ये इकडून ससून टॉकमध्ये घेऊन आपण
कोणत्या पण स्टेटमध्ये घेऊन जाऊ शकता. आणि तिकडे जे लाल्या मासा होता तो चायनाला जात आहे ते दादा बोलले. मित्रांनो काडबांगडा आहे, तुम्ही पाहू शकता पूर्ण कॅरेटमध्ये क्वांटिटीमध्ये आपल्याला हे मासे इकडे ससून डॉकला भेटणार आहे. आणि हे कंपनीला माल जाणार आहे 50 रुपये किलोने काडबांगडा. इकडे प्राईस याची ठरलेली आहे आणि कंपनीला जाणार ते मासे. तर मित्रांनो राणी मासे आहेत, कॅरेटमध्ये भरलेले आहेत आणि 70 रुपये भाव याचं ठरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता छोट्या क्वांटिटीमध्ये आहे, म्हणजे छोटे आहेत. मालवणी बांगड्याची 240 फक्त 40 आणि याचे फक्त 40. अच्छा, असा भाव आहे या बागड्याचे. वेगवेगळ्या प्रकारचे बागडे आहेत. हे बघा लाल्या मासा आहे, ते वरती मार्केटमध्ये ट्रान्सफर होत आहे. एकदा भाव ठरल्यानंतर इकडे जे मासे आहेत ते क्वांटिटीमध्ये बोटीमधून आपल्या मार्केटमध्ये येतात. हे बघा टोचा मासा आहे ना, हा टोचा मासा आहे, बघू शकता. हे पाहू शकता बागडे मासे आहेत आणि हे बले मासे आहेत. आणि ते बले आहेत ते बोटीवरून वरती मार्केटला येत आहेत, किलोच्या मार्केटला. आणि ते ही गाडी भरलेली आता पुढे जाते ती. हे बघा मित्रांनो बोटीवरून कसं टब त्या खणामधून आतमधून कसं वरती खेचलं जाते, तिकडे आपण पाहू शकतो. पूर्ण ते खणामध्ये बर्फ वगैरे टाकून आता माल हा बोटीवरून खेचून मार्केटला येत आहे. या धक्क्यावर बघा कसा येतोय. दादा बघा कशी टेक्निक असते एक फेकण्याची. दादा मस्त फेकत आहेत वर. तर 95 किलोमध्ये हा कुपा मासाची प्राइस आहे. काडबांगडा आणि येल बांगडा पूर्ण मिक्स आहे. काय भाव ठरलाय दोघांचा? येल बांगड्याचं किती? याला 32 रुपये, याला 32 रुपये आहे, याला 95, याला 95 आहे. अच्छा, बघा असे भाव ठरलेले आहेत इकडे बागड्याचे. आणि हे बोटीवरून सर्व मासे इकडे येत आहेत धक्क्यावर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती क्वांटिटीमध्ये हे नल माकुल आहेत. काय भाव ठरला याचा माकल्याचा? 260 रुपीज किलो याचा भाव ठरलेला आहे, पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता हे थोडे छोटे आहेत फलई मासा, 140 रुपये भाव ठरलेला आहे याचा. आणि तिकडे आपण बघू शकता मोठे आहेत फलई मासे, 160 रुपीज किलोने हा भाव ठरलेला आहे. बघा कॅरेटमध्ये ठेवत आहेत. हे बघा मित्रांनो कुपे मासे घेऊन जात आहेत मार्केटला, किती क्वांटिटीमध्ये आहेत. काय भाव ठरलेला आहे का? 56 रुपये भाव ठरलेला आहे कुपा माशांचा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. कुपे मासे बघा मित्रांनो काडबांगडे आहेत इकडे, किती क्वांटिटीमध्ये आहेत. आणि बोटीमधून ट्रान्सफर होत आहेत वरती धक्क्यावर. पाहू शकता पूर्ण प्रोसेस एक एक करून सर्वजण वरती मार्केटमध्ये ट्रान्सफर करत आहेत. खूप कष्ट असतं मित्रांनो इकडे बोटीमधून मच्छी पकडा, मग नंतर धक्क्यावर घेऊन या. मग एवढी मॅन पॉवर आपल्याला रिक्वायर्ड असतं इकडे. आणि नंतर आपल्याला जे मार्केटमध्ये सेल होऊन नंतर मग ते मासे खायला भेटतात. आता हे जे क्वांटिटीमध्ये जे गेले असतील मासे, म्हणजे ठरलं आहे भाव, मग ते कंपनीमध्ये जातात, हॉटेलमध्ये जातात, गुजरात, चायना अशा ठिकाणी हे सर्व मासे इकडून ससून डॉक मार्केटच्या तिकडून सर्व डिस्ट्रीब्यूट होतात मासे. तर मित्रांनो मी इथेच व्हिडिओला एंड करत आहे. ससून डॉकचं फिश मार्केट जे मुंबईमध्ये सेकंड लार्जेस्ट होलसेल मार्केट आहे ते मी या व्हिडिओद्वारे दाखवलेलं आहे. तर
जे काट्यावरचं मार्केट आहे ते मी दाखवले, जो नवीन धक्का आहे तिकडचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि आपण 2 हफ्त्यापूर्वी इकडचं जे रिटेल मार्केट आहे ते सुद्धा इकडे दाखवलेलं आहे. आणि खूप छान असं मार्केट आहे. जर तुम्हाला इकडे काट्यावर मासे घ्यायचं असेल तर खूप स्वस्त आपल्याला इकडे फिश भेटू शकतं. ऑप्शनमध्ये आपल्याला जर कंपनीसाठी हॉटेलसाठी आपल्याला फिश घ्यायचं असेल तर ते सुद्धा इकडून घेऊ शकता. स्वस्त रेटमध्ये आपल्याला इकडे भेटतात. खूप सारे मासे होते, फले मासा, कुपा मासा, स्क्विड्स होते आणि भरपूर सारे व्हरायटीमध्ये आपल्याला फिश इकडे बघायला भेटलेले आहे. आणि रिटेल मार्केट मी कवर केलेलं आहे. आज आपण लेट झालेलो म्हणून आपण काट्यावरचं फिश मार्केट एक्सप्लोर केलेलं आहे. तर नक्की जाऊन व्हिडिओ पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.